पुण्यातील मंगळवार पेठ भागातील नरपतगिरी चौकाजवळ असलेल्या 4 ते 5 घरांना सकाळी आग लागली। अग्निशामक दलाचे 3 बंब आणि 2 टँकर्सच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले। अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने पाण्याचा फवारा मारत आग आटोक्यात आणली। आगीमध्ये सामानाचे नुकसान झाले असून कोणालाही दुखापत झालेली नाही। अग्निशामक दलाचे 2 बंब आणि 2 टँकर्सच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली। आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजलेले नाही। सुमारे 2 तासांच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले। अग्निशामक दलाला माहिती कळाली त्यावेळेस संपूर्ण वरील भाग पूर्ण आगीने वेढलेला होता। दलाकडील जवानांनी साधारणतः 5 होजची लाईन तयार करून प्रथम खाली अडकलेल्या गोठ्यामध्ये बांधलेल्या 20 म्हशी अडकल्या होत्या त्यांची पहिली सुटका केली। नंतर मग आगीवर नियंत्रण करण्यात जवानांना यश मिळाले। त्या ठिकाणी त्या जीवितहानी वगैरे असं काही नाही आहे, परंतु म्हशी 3 ते 4 म्हशी यांना भाजलेलं आहे। नुकसान अंदाजे वरील भाग सोडला तर म्हशींचं नुकसान अंदाजे त्याच्यामध्ये आहे। बाकी वर संसार उपयोगी वस्तू त्यामध्ये थोड्या जाळलेल्या आहेत। आतमध्ये सिलेंडर होते, एक सिलेंडर दलाकडील जवानांनी आतमध्ये शिरून पहिला सिलेंडर काढला, नंतर आगीवर नियंत्रण मिळवलं। शॉक सर्किटमुळे झालेली आहे। साधारण 8:30 पावणे 9च्या दरम्यान लागलेली होती। 2 मिनिटातच पूर्ण पॅक झाली होती। कमीत कमी 6-7 घरं जळून खाक झालेले आहेत। नुकसान कमीत कमी 10-12च्या घरात गेलं असेल, 10-12 लाख। नाही, जीवहानीत काय झालेलं नाही आहे। थोडकं कोणी येईल वरच्या वर लागलेले लोकांना, तरी आमच्या सहकारी लोक भरपूर होत्या, त्यामुळे काय झालं नाही। अग्निशामक त्यांना कॉल केला, परंतु त्यांनी उशीर केला यायला। 10 मिनिटांनी आले ते लोक।